पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याणमधील बेतुरकरपाडा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय। त्यातच दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत शिवसेनेचे उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र केडीएमसी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं आज उगले यांनी महापालिका मुख्यालय गाठलंय। पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची बाटली भेट देत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उगले यांनी दिलाय। याबाबत उगले यांनी बोलताना सांगितलं की गेल्या 10 महिन्यांपासून पाणी पुरवठा विभागाकडे मी सातत्याने पाठपुरावा करतोय। शिवाजीनगर बेतुरकरपाडा परिसरातील पाण्याचा टायमिंग सकाळी 7 ते 12:30 वाजता सकाळी, परंतु त्यांना पाणीच येत नाही। सकाळी 11:30 वाजता येतं, 12 वाजता पाणी जात आहे। दुर्गानगर ठाणकर पाड्यामध्ये किमान 10 ठिकाणी गढूळ पाणी येत आहे। पाण्याला वासही येतोय, दुर्गंधी येते। सध्या पावसाळा सुरू आहे, मलेरिया, डायरिया, टायफॉइड, जुलाब सारखे आजार आहेत। याबाबत आयुक्तांना तक्रार केली असून या ठिकाणाचे पाणी पुरवठा अधिकारी त्यांच्या या कामामध्ये लक्ष नाही, ते दक्षता गुणनियंत्रण विभागाला कामाला आहेत। पाणी पुरवठा अतिरिक्त कार्यभार आहे, त्यामुळे त्यांचं लक्ष नाहीये। ते दक्षता गुण नियंत्रण विभागात कामाला आहेत, त्यांच्याकडे काही पाणी पुरवठा अतिरिक्त कार्यभार आहे, त्यामुळे त्यांचं लक्ष नाही। कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असून त्यांना कामाची गरज नसल्यानं त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी नेमा, ज्यांना कामाची गरज आहे। यांना कामाची गरज नाहीये, त्यामुळे ते नागरिकांच्या जीवाशी खेळतात। त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी। आयुक्तांना या संदर्भात 3 वेळा फोटोग्राफ, सूचना, मेसेज केलेत। नाईलाजास्तव मला या ठिकाणी बसावं लागत असल्याचं मोहन उगले यांनी सांगितलंय। काय कारण आहे? गेले 10 महिने पाणी पुरवठा विभागाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे की शिवाजीनगर बेतुरकरपाडा पाण्याचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 12:30, परंतु त्यांना पाणीच जात नाही। फक्त 11:30ला पाणी येतं आणि 12 वाजता जातं। दुर्गानगर ठाणकर पाड्यामध्ये किमान 10 ठिकाणी गढूळ पाणी येते, पाण्याला वास येतो, दुर्गंधी येतोय। सध्या पावसाळा चालू आहे, मलेरिया, डायरिया, टायफॉइड, जुलाब यासारख्या आजार आहेत। मॅडम, आयुक्त मॅडम यांना पण मी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी जो अधिकारी सोमवंशी तोचे ह्या कामामध्ये लक्ष नाही आणि तो त्या दक्षता गुणनियंत्रण विभागामध्ये कामाला आहे, याचा अतिरिक्त भार आहे। तर त्यामुळे त्याचं लक्ष नाही। आणि श्री घोडे जे कार्यकारी अभियंता आलेले आहेत यांना पण मी त्याविषयी तक्रार करतो की ह्या माणसाकडे जर का काम करण्याचे कौशल्य नाही तर मग ह्या माणसाला या ठिकाणी का ठेवलेलं आहे? त्यांचं जे दक्षता गुणनियंत्रण तिथं ठेवा आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्याला कोणला तरी नेमा की यांना कामाची गरज आहे। यांना कामाची गरज नाही, त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी हे लोक खेळत आहे। त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई आयुक्त महोदयांनी करावी। तशा प्रकारचे सूचना, तशा प्रकारचे फोटोग्राफ आणि तशा प्रकारचे मेसेज मी माननीय आयुक्त मॅडम आतापर्यंत 3 वेळा टाकलेले आहेत। आता मी अधिक काय करावं? नाईलाजास्तव मला या ठिकाणी बसावं लागतं।